नमस्कार. छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या थडग्याचं भव्य दिव्य बांधकाम तुम्ही पाहिलं असेल. एवढंच काय तर प्रतापगडाच्या पायथ्याला असणाऱ्या अफजल खानाच्या थडग्याचा पीर होत असताना तुम्ही पाहिलं असेल. खरं तर देशद्रोही असणाऱ्या क्रूरक्रम असणाऱ्या सुलतानांच्या थडग्याचं प्रचंड मोठं भव्य इमारतीमध्ये रूपांतर झालेलं आम्ही पाहिलं. मात्र हा देश वाचवण्यासाठी, इथली संस्कृती वाचवण्यासाठी, स्वदेश स्वधर्म वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. त्या शहाजीराजेंची समाधी या अवस्थेमध्ये आम्ही पाहतोय. ज्यावेळेस 23 जानेवारी 1664 रोजी शहाजीराजेंचं घोड्यावरून पडून अपघाती निधन या ठिकाणी झालं. कालांतरानं व्यंकोजी राजे यांनी या ठिकाणी समाधी बांधली. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयासाठी गेले आणि दक्षिण दिग्विजय करून ज्यावेळेस परत आले त्यावेळेस शिवाजी महाराजांनी या ठिकाणी छत्री बांधली. या ठिकाणी एक शिलालेख कोरला होता. याच समाधी स्थळावर श्री शहाजीराजन समाधी असा होता. तो शिलालेख कालांतरानं एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये बांधावरील पाणी अडवण्यासाठी मिळून आला. कालांतरानं तो ताब्यामध्ये घेतला. मात्र आज तो शिलालेख आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटत नाही. व्यंकोजी राजेंनी या समाधीच्या पूजेसाठी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून एका व्यक्तीला, राजीराम नावाच्या व्यक्तीला विहीर खोदायला सांगितली. कालांतरानं ती विहीर राजीराम या नावानं प्रसिद्ध झाली. मात्र आज तीही विहीर पाहायला मिळत नाही. एवढंच काय तर या समाधीच्या सुरक्षिततेसाठी अर्थात साफसफाईसाठी जे कर्मचारी नियुक्त केले त्या कर्मचाऱ्यांना वेतनसुद्धा कित्येक महिन्यापासून मिळालेलं नाही. खरोखर ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. खरं तर आकाशाला गवसणी घालणारा पराक्रम करणाऱ्या महाबली शहाजीराजेंची समाधी खऱ्या अर्थानं आकाशाला गवसणी घालणे एवढी तरी पाहिजे होती, ही आमच्या अपेक्षा होती. मात्र समाधी जरी लहान असेल तरी शहाजीराजांचा पराक्रम प्रचंड मोठा होता. महाराष्ट्रापासून अवघ्या 500-600 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शहाजीराजांच्या समाधीच्या स्थानावर डोकं टेकवताना किंवा भेट देणारा एकही राजकीय व्यक्ती आम्ही पाहिला नसेल. मग आम्हाला प्रश्न पडतो की खऱ्या अर्थानं यांचं शिवप्रेम हे मतासाठी आहे की खरोखरच त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, हे पुन्हा एकदा आम्ही तपासून पाहणं गरजेचं आहे. या मावळातून मावळून तू कधीच गेला